नमस्कार मंडळी, मी परशुराम आगिवले. आता आपण एस-आर-टी पीक पद्धतीमध्ये अनेक म्हणजे जे आपल्या कोकणामध्ये न पिकणारी सुद्धा पिकं आपण घेण्याचा प्रयत्न करतो. आणि एस-आर-टी एकमेव असं तंत्रज्ञान आहे जे पारंपरिक पीक पद्धतीमध्ये ते येत नाही, पण एस-आर-टी पीक पद्धतीमध्ये ते पीक येते. माहीत आहे हे पिकं कोणती आहेत? इथे तुम्हाला दिसत असतील. हे आहे बडीशेप, हा ओवा म्हणजे मसाले पदार्थ, ती शापू अधिक आपल्याला जिरा. तर ही इतकं सुंदर पीक आपल्याला मसाल्याचे येतात. हे सुद्धा यासाठी पीक पद्धतीमध्येची कमाल आहे. याची लागवड पद्धत तुम्हाला सांगतो. खूप सोपी पद्धत आहे. याची पद्धत अशी आहे की याचं बियाणं लहान असतं, ओवा वगैरे खूप लहान बी असतं. आणि याला जर आपल्याला लागवड करायची असेल तर अगोदर आपल्याला जमिनीला पाणी घ्यायचं, तिथे असणारं तण ग्लायफोसेटच्या साहाय्याने मारायचं. मारल्यानंतर एक 10-12 दिवस, एक 7-8 दिवस थांबायचं किंवा नाही थांबलं तरी चालेल. आणि मग आपला जुना एस-आर-टी साचा आहे ना, त्याने मार्किंग करून घ्यायची. आणि मग 25-50 या अंतरावर काय करायचं, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत चांगलं चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते बियाणं टाकायचं कंपोस्ट खतामध्ये. आणि ते बियाणं काय करायचं, त्याच्यामध्ये प्रत्येक असं टाकायचं की प्रत्येक होलात 3-2-4 बिया पडतील एवढंच. म्हणजे तुम्हाला एखादं होल भरून टाकायचं आहे खत, त्याच्यामध्येच बियाणं मिक्स असेल, त्याच्यामध्ये एवढं प्रमाण नेमकं घ्यायचं की त्या 3-4च बिया पडायला पाहिजे, फार तर फार 4-5. मग ते बिया त्या होलामध्ये टाकायचं कंपोस्ट खत, त्याच्याबरोबर ते बियाणं पण जाते. आणि चांगलं दाबून घ्यायचं. दाबून घेतलं की मग आपल्या नेहमीप्रमाणे आपण त्याला पाणी वगैरे देत राहायचं. आजपर्यंत हा माझा पहिला प्रयोग आहे. पण त्याच्यावर रोगराई मला काही दिसली नाही. त्याच्यामुळे मी रोगराईबद्दल काही तुम्हाला सांगणार नाही. पण मी मात्र आनंद आहे की माझ्या कुटुंबातलं प्रत्येक वस्तू माझ्या घरात पिकवण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि मार्केटमध्ये जी काही लूट होते ती थांबवतो. निदान एवढं तरी आपण केलं की आपल्या शेतामध्ये प्रत्येक वस्तू पिकवण्याची जर शेतकऱ्याने टेक्निक किंवा आयडिया एस-आर-टी पद्धतीने शिकलं, तर तुम्हाला गॅरंटेड सांगतो, आपला जो कमावलेला बाहेरचा पैसा आहे तो कुठेही बाहेर न जाता आपल्या घरातच राहील. त्याच्या 2 गोष्टी मी करत असतोय. पहिली गोष्ट की मला लागणारं मी सगळं ठेवतोय. एक्स्ट्रा जो राहतोय कोणताच शेतीमाल, तो मार्केटमध्ये विकतोय. म्हणजे ₹2 पण मला मिळतात, अधिक मला वर्षभराचं खाद्य भेटतंय. या पद्धतीने एस-आर-टी ही दादांनी दिलेली शेतीचा मला दादाने म्हणजे माझ्यासाठी दादाने हे वरदान दिलंय. आणि याच्यामुळे आज मला माझ्या शेतीमधली कोणत्याही प्रकारची जीवनामध्ये भीती वाटत नाही की माझं शेत मला परिपूर्ण सांभाळेल आणि ही एस-आर-टी पद्धत मला पूर्ण सांभाळेल. हे मला आता पूर्णपणे कळून आलंय. धन्यवाद.